नमस्कार मित्रांनो, चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया। फार पूर्वीची गोष्ट आहे। एका देशावर एक राजा राज्य करत होता। तो राजा फारच बुद्धिमान आणि हुशार होता, पण तो अजूनही अविवाहित होता, कारण त्याला आपल्या मनासारखी मुलगी आजवर मिळाली नव्हती। राजाची इच्छा होती की त्याची पत्नी इतकी सुंदर असावी की चंद्रानेही तिला पाहून लाजावे आणि इतकी शहाणी असावी की मोठे मोठे विद्वानही तिच्यासमोर कमी पडावेत। राजाने आपल्या काही खास माणसांना अशी मुलगी शोधण्याचे काम दिले आणि त्यांना सक्त सूचना दिल्या, जिथे कुठे अशी मुलगी सापडेल तेथे तात्काळ येऊन मला कळवा। पण अनेक वर्षे शोध घेऊनही त्यांना अशी एकही मुलगी सापडली नाही, कारण ज्या मुली बुद्धिमान आणि समजूतदार होत्या त्या सुंदर नव्हत्या आणि ज्या सुंदर होत्या त्यांच्यात अक्कल कमी होती। राजाला काहीच कळत नव्हते की आता काय करावे। दिवस रात्र तो याच चिंतेत असायचा की माझ्यानंतर या राजगादीचा वारस कोण होईल। अखेर एके दिवशी त्याच्या एका मंत्र्याने त्याला सल्ला दिला, महाराज, आपण एखाद्या गरीब माणसाचा वेश धारण करून नगरानगरात फिरा, कदाचित अशा प्रकारेच आपल्याला योग्य मुलगी सापडेल। राजाला मंत्र्याचा सल्ला फारच योग्य वाटला। त्याने गरीब माणसाचा वेश परिधान केला आणि पत्नीच्या शोधात पायीच राजवाड्यातून निघाला। मित्रांनो, तो अजून शहराबाहेरच आला होता की वाटेत त्याला एक शेतकरी भेटला। तो शेतकरी आपल्या गावाकडे चालला होता। राजाने त्याला रामराम म्हटले तर शेतकऱ्यानेही रामराम म्हटले। तेव्हा राजा म्हणाला, भाऊ, पायी का चालला आहेस? माझ्यासोबत ये, माझ्या सवारीवर बस। शेतकऱ्याने डोक्यापासून पायापर्यंत राजाकडे पाहिले आणि आश्चर्याने म्हणाला, अरे भाऊ, तू स्वतःच पायी चालतो आहेस, मग मला सवारीवर कसा बसवशील? राजाने त्याच्या प्रश्नाला काहीच उत्तर दिले नाही। दोघेही गपगुमान एकत्र चालू लागले। थोडे अंतर चालल्यानंतर ते एका शेताजवळ पोहोचले। त्या शेतात गव्हाची पिके उभी होती आणि वाऱ्यावर डुलत होती। शेतकरी म्हणाला, किती छान पीक आहे। राजा म्हणाला, हो, पीक तर खूपच सुंदर आहे, पण माहीत नाही हे कापलेले आहे की न कापलेले। शेतकरी चालता चालता थांबला आणि ओरडून म्हणाला, अरे भाऊ, तुला दिसत नाही का हे पीक कापलेले आहे की न कापलेले? राजा हसत हळूच म्हणाला, भाऊ, खूप वेळा काही गोष्टी असतात एक प्रकारच्या, पण दिसतात मात्र वेगळ्याच। बिचाऱ्या शेतकऱ्याला ही गोष्ट समजली नाही। तो गप्पच पुढे चालू लागला। थोडे पुढे गेल्यावर समोरून एक अडथी येताना दिसली। लोक एका मृतदेहाला स्मशानभूमीकडे घेऊन जात होते। राजाने अडथीकडे पाहून शेतकऱ्याला विचारले, सांगा बरं, हा माणूस जिवंत आहे की मृत? शेतकऱ्याने पुन्हा आश्चर्याने राजाकडे पाहिले आणि म्हणाला, अरे भल्या माणसा, तुला दिसत नाही का? तो जिवंत असता तर त्याला स्मशानात का नेले असते? नक्कीच तुझ्या डोक्यातला एखादा स्क्रू सैल झाला असावा, म्हणून तुझे विचार असे झालेत। राजा फक्त हसला, पण काहीच बोलला नाही। दोघे पुढे चालत राहिले। चालता चालता संध्याकाळ झाली आणि शेतकऱ्याचे गाव आले होते। शेतकरी म्हणाला, अरे भाऊ, आता तू कुठे जाणार? राजा म्हणाला, माझे ध्येय अजून खूप दूर आहे, पण आज मी पुढे जाऊ शकत नाही। मी खूप थकलो आहे आणि मला फार भूकही लागली आहे। तुमच्या गावात एखादी सराय आहे का, जिथे मी रात्री राहू शकेन आणि जेवण मिळेल? गावकरी साधे आणि मेहनती असतात। शेतकऱ्याने मनात विचार केला, हा बिचारा रात्री कुठे जाणार, कुठे भटकत राहील? याच्याकडे पैसे आहेत की नाही हेही माहीत नाही। एक रात्रच तर आहे, उद्या सकाळी निघून जाईल। शेतकरी म्हणाला, अरे भाऊ, हे खूपच छोटे गाव आहे, इथे सराय कुठून मिळणार? तू माझ्यासोबत माझ्या घरी चल आणि तिथेच थांब। राजा म्हणाला, ठीक आहे, तू खूपच भला माणूस दिसतोस, पण सांग बरं, तुझ्या घरात किती माणसे आहेत? शेतकरी म्हणाला, माझ्या घरात फक्त 3च जण आहेत, मी, माझी पत्नी आणि माझी मुलगी।
राजाने हे ऐकताच विचारले, तुझ्या मुलीचे लग्न झाले आहे का? शेतकरी म्हणाला, नाही, या वेळेस पीक विकून तिचे लग्न लावून देईन असा विचार आहे. इतक्यात दोघे शेतकऱ्याच्या घरी पोहोचले. शेतकऱ्याने दार ठोठावले. त्याची पत्नी वाट पाहत होती. पतीसोबत एक अनोळखी माणूस पाहून ती थोडी आश्चर्यचकित झाली. शेतकऱ्याचे घर छोटे होते, पण अतिशय सुंदर आणि स्वच्छ होते. असे वाटत होते की शेतकऱ्याने आपल्या आयुष्याची सारी कमाई या घरात गुंतवली होती. घराच्या एका कोपऱ्यात एक छोटा दिवा तेवत होता. तेवढ्यात दुसऱ्या खोलीचे दार उघडले आणि आतून एक मुलगी बाहेर आली. जणू चंद्राची चांदणीच पृथ्वीवर उतरून आली होती. त्या मुलीने हळूच राजाला नमस्कार केला आणि एका बाजूला उभी राहिली. राजाला तिचे सौंदर्य पाहून मोठाच धक्का बसला. थोडा सावरून तो म्हणाला, घर खूप सुंदर आहे, पण यात एक वीट कमी आहे. शेतकऱ्याने हे ऐकताच राग आला. त्याला वाटले, मी इतक्या मेहनतीने हे घर बांधले आहे आणि हा माणूस म्हणतो की यात एक वीट कमी आहे. तो म्हणाला, अच्छा भाऊ, या सगळ्या गोष्टी सोड, लवकर हात मुख धुवून ये, मग आपण दोघे जेवण करूया. घरात हरभऱ्याची भाजी आणि बाजरीची भाकरी तयार आहे. शेतकऱ्याच्या पत्नीने विचार केला, नवऱ्याचा पाहुणा आला आहे म्हणून तिने थोडीशी खीरही बनवली. सर्वांनी मिळून जेवण केले. राजानेही पोटभर भोजन केले. मग राजा म्हणाला, रात्रीचे जेवण झाल्यावर मी थोडा वेळ फिरायला जाणार आहे. हे आरोग्यासाठी फार चांगले असते. मी थोड्याच वेळात परत येईन. तोपर्यंत तुम्ही दार बंद करून घ्या. शेतकऱ्याने दार बंद केले आणि मनातल्या मनात कुरकुर करू लागला, काय विचित्र माणूस आहे. वाटेत अशा तशा गोष्टी बोलत आला आहे की माझे डोकेच बधीर झाले आहे. मग शेतकऱ्याने सुरुवातीपासून शेवटपर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलीला सांगितल्या. मुलीने प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकला आणि म्हणाली, बाबा, हा माणूस मूर्ख नाही तर फारच बुद्धिमान आहे. शेतकरी रागाने म्हणाला, अगं मुली, जरा विचार तरी कर. मीही पायी चालत होतो आणि तोही पायी चालत होता. तरीसुद्धा तो मला म्हणाला, पायी का चालतोस, माझ्यासोबत सवारीवर बस. तो स्वतः पायी असताना अशी गोष्ट एखादा शहाणा माणूस कशी काय बोलेल? मुलगी हसली आणि म्हणाली, बाबा, त्याचे म्हणणे अगदी बरोबर होते. जेव्हा एखादा माणूस एकटाच प्रवास करतो तेव्हा थोडेसे अंतरसुद्धा फार लांब वाटते, पण 2 जण एकत्र चालले, गप्पा मारत चालले तर लांबचा प्रवासही छोटा वाटतो. सवारीवर बस याचा अर्थ असा होता की माझ्यासोबत चल, आपण दोघे बोलत बोलत जाऊ, म्हणजे तुला थकवा जाणवणार नाही आणि तुला वाटेल जणू तू सवारीवरच प्रवास करतो आहेस. शेतकरी आश्चर्याने आपल्या मुलीकडे पाहू लागला. मग म्हणाला, बरं, ही गोष्ट मान्य करतो, पण अर्थी पाहून त्याने मला हे का विचारले की माणूस जिवंत आहे की मृत? मुलगी म्हणाली, बाबा, यामागेही खोल अर्थ आहे. जर एखादा प्रामाणिक, सज्जन आणि लोकांच्या भल्यासाठी काम करणारा माणूस मरण पावला तरी तो लोकांच्या आठवणीत जिवंत राहतो, पण जो स्वार्थी किंवा वाईट असतो तो मेल्यावर लोक त्याला लवकर विसरून जातात. त्याचा प्रश्न असा होता की मरण पावलेला माणूस कसा होता, तो भला होता की वाईट? हे ऐकून शेतकरी स्तब्ध झाला. मग त्याला आणखीन एक गोष्ट आठवली. तो म्हणाला, पण उभ्या पिकाकडे पाहून त्याने असे का विचारले की हे पीक कापलेले आहे की नाही? मुलगी हसत म्हणाली, बाबा, काही शेतकरी पीक कापायच्या आधीच ते विकून टाकतात. कदाचित त्या शेताच्या मालकाने आपले पीक आधीच विकले असेल. अशा वेळी त्याच्यासाठी ते पीक आधीच कापले गेलेलेच असते, कारण त्याने त्याचे पैसे मिळवलेले असतात. शेतकरी आपल्या मुलीकडे आश्चर्याने पाहत राहिला. मग म्हणाला, बरं, तुझी ही गोष्टही योग्य असेल, पण त्याने माझ्या घराबद्दल असे का म्हटले की घर सुंदर आहे पण यात एक वीट कमी आहे?
मुलगी थोडीशी गोंधळली, मग लाजत म्हणाली, बाबा, ते त्याने घरासाठी नाही तर माझ्यासाठी म्हटले होते. माझा पुढचा एक दात तुटलेला आहे. मी बोलते तेव्हा ती जागा स्पष्ट दिसते. घर म्हणजे मी आणि ती वीट म्हणजे माझा दात. इकडे राजा प्रत्यक्षात फिरायला गेलेला नव्हता. तो दाराजवळ उभा राहून सगळे संभाषण ऐकत होता. मुलीने आपले बोलणे पूर्ण करताच राजाने दार ठोठावले. शेतकऱ्याने दार उघडले. राजा हसत म्हणाला, भाऊ, तुम्ही तर फार मोठे विद्वान आहात. मग राजा पुढे म्हणाला, मी या राज्याचा राजा आहे. ईश्वराचे आभार मानतो की मला माझ्या इच्छेप्रमाणे पत्नी मिळाली आहे. असे म्हणत राजाने आपल्या कमरेतील थैली उघडली. त्यातून 100 सोन्याचे नाणे काढले आणि शेतकऱ्याला देत म्हणाला, या नाण्यातून आपल्या मुलीसाठी कपडे आणि दागिने करून घ्या. अगदी एका आठवड्यानंतर मी बारात घेऊन येईन. आता मी महालात परत जात आहे. शेतकरी आणि त्याची पत्नी एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. हे स्वप्न आहे की वास्तव्य हे त्यांना कळेना. राजा महालात परतला आणि आपल्या मंत्र्याला लग्नाच्या तयारीचे आदेश दिले. बरोबर एका आठवड्यानंतर राजाची शाही बारात त्या गावात आली. जणू जंगलात मंगल झाले. 3-4 दिवस गावात इतकी चहलपहल होती की मोठा सणच सुरू असल्यासारखे वाटत होते. दूरदूरच्या गावांमध्ये जेवण दिले जात होते. इतके धन वाटप झाले की 15-20 कोसांपर्यंत एकही गरीब उरला नाही. राजाने विवाह केला आणि आपल्या सुंदर बुद्धिमान पत्नीला घेऊन महालात परतला. मुलीचे आई वडील आनंदी होते की त्यांची मुलगी आता महालाची राणी झाली होती. मुलगीही आनंदी होती की तिला पती म्हणून राजा मिळाला. आणि राजा तर अत्यंत आनंदी होता, कारण त्याला आपल्या मनासारखी सुंदर आणि शहाणी राणी मिळाली होती. मित्रांनो, तुम्ही पाहिलेच, राजाने विचारलेले प्रश्न वरवर पाहता निरर्थक वाटत होते, पण त्यामागे दडलेली होती खोल बुद्धिमत्तेची परीक्षा. कधी कधी खरे शहाणपण पुस्तकांच्या अभ्यासातून नाही तर जीवनातील अनुभवातून आणि खोल विचार करण्याच्या क्षमतेतून येते. या कथेतून आपल्याला हीच शिकवण मिळते की सौंदर्याबरोबर जर बुद्धिमत्ताही असेल तर जीवन सुखी आणि संतुलित होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या कथेमध्ये.